माळ माणसांनी भरून गेला होता. बघावं तिकडं माणूस होता. आसपासच्या 4 गावचे लोक शर्यत बघायला माळावर गोळा झाले होते. वेळ होत आली तशी एक एक गाडी येऊन उभी राहू लागली. गावच्या दुकापाटल्याची गाडी येऊन उभी राहिली. तसं गाडीभोवती गराडा घालून लोक उभे राहिले. खोळ्यासारखे गाडीकडे बघत राहिले. तुकानं आपला म्हातारा हरण्या बैल गाडीला जोडला होता. जोडीच्या तरण्या खिलारी कोंडाबरोबर हरण्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडे बघत राहिले होते. ऐन उमेदीत हरण्यानं शर्यती जिंकल्या होत्या हे लोकांना माहीत होतं. त्याचे गुण सगळ्यांना माहिती होते. साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरं, पण आता त्याचं वय झालं होतं. अंगात दम नव्हता, अंगावर धड मांस नव्हतं, त्याची हाडं दिसत होती. बैल पार थकला होता आणि तोंडावर तजेला नव्हता. जोडीच्या खिलारी खोंडाबरोबर तो कसा पळणार हीच चिंता लोकांना पडली होती आणि सारे लोक मनातून तुका पाटलाला शिव्या देत उभे होते. त्या खोळ्यानं म्हाताऱ्या बैलाला का जोडावं हेच त्यांना कळत नव्हतं. हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. कुणाची जोडी जागच्या जागी नाचत होती, कुणाचं खोंड दिरक्या फोडत होतं, कुणी गर्दन वाकून शिंग लावत होतं, तर कुणी पायानं खालची जमीन उकरत होतं. हरण्याचा जोडीदारही गप उभा राहत नव्हता. पण सारे लोक हरण्याकडे बघत उभे होते. हरण्याचं पळणं त्यांना ठाऊक होतं. त्याची चालाखी साऱ्यांना माहीत होती. उभ्या गाडीला तो कधी थैथै नाचायचा नाही, डिरकी टाकायचा नाही, शिंग हलवायचा नाही. पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाकं खडाडली म्हणजे त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे. चाकं वाजतील तसा तो उसळी घेत जायचा. त्याला कधी उसकावं लागायचं नाही, मारावं लागायचं नाही. तशीच वेळ आली तर जोडीच्या बैलालाही गुंडाळून घेऊन तो एकटाच धावायचा. हरण्या असा धावायचा हे खरं, पण आता त्याचं वय झालं होतं. बाजाराला जत्रेला जाताना एखादी चुणूक दाखवणं निराळं आणि शर्यतीचं काम निराळं. हे काम आता कसं काय झेपणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तुका निश्चिंत होता. हरण्या म्हातारा झाला असला तरी त्याच्यावर त्याचा भरवसा होता. लोक काळजीनं त्याच्या गाडीकडे बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्यानं त्यांच्याकडे बघत होता. इशारा झाला. गाड्या उधळल्या, चाकं खडाडली. हरण्याच्या कानात वारं शिरलं आणि कळा खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांबलचक उडी घेऊ लागला. त्याचा पाय जमिनीला ठरेनासा झाला. जोडीचा खिलारी खोंड मागं पडू लागला. बघता बघता गाड्यांमागून गाड्या तोडल्या जाऊ लागल्या. एक वावटळ सुटल्यागत गाडी पुढे जाऊ लागली. बाकीचे गाडीवान पालथे पडून बैलांना हाणू लागले आणि सारे लोक खुळे होऊन बघत राहिले. गाड्या लांब जाऊन दिसेनाशा झाल्या तसं हरण्याविषयी बोलणं सुरू झालं. गाड्या मागं फिरण्याची वेळ भरत आली तसा सगळा माळ टाचा वर करून बघत उभा राहिला. झाडांचे शेंडेही माणसांनी फुलून गेले. लांबून आवाज कानावर येऊ लागला आणि डगरींवर झाडांवर चढून लोक बघू लागले. तोच एका झाडावरून कोणतरी ओरडलं, म्हाताऱ्या बैलाचीच गाडी आली, गाडी आली. माणसं माळावर पळून खेळू लागली. लोकांना दम निघेनासा झाला. हरण्याला बघायला सारे पुढे पळू लागले. तोवर तुका पाटलाची गाडी जवळ आली. 2-3 गाड्या सारख्या घासून येत होत्या. सारखी झणापण सुरू झाली. बैल फेसळून गेले होते. चाकं खडाडत होती आणि हरण्या सारखा गोड्यागत धावत होता. कुणाचीच गाडी मागून जवळ येऊन देत नव्हता. सीमा जवळ आली तसा त्याच्या तोंडातून फेस खाली गळत होता. पुढच्या दोन्ही पायांवर त्याची धार सारखी लोंबत होती. तरीही त्याला आपल्या जीवाची पर्वा नव्हती. मागच्या गाडीचं चाक वाजेल तसा तो पुढं उडी घेत होता. त्या तावातच गाडी सीमारेषा ओलांडून 2 कासरं पुढे गेली आणि पाठोपाठ धावत गेलेल्या माणसांनी गाडीभोवती गराडा घातला. पालथं पडून लोक हरण्याला बघत राहिले.